मागे यायला पाहिजे मागे. तो बरोबर आहे ना. पण या ठिकाणी कल्याण लोकसभेमध्ये जे आहे हे येणाऱ्या 22 तारखेला जे प्रभू श्रीरामांचं मंदिर त्या ठिकाणी उभं राहत आहे आणि प्रभू श्रीरामांचं आगमन जे आहे ते त्या ठिकाणी अयोध्येमध्ये होणार आहे. त्या पार्श्वभूमीवरती जे आहे हे प्रत्येकाच्या घरामध्ये जे आहे मला वाटतं प्रत्येक जण आपापल्या परीने जे आहे हा सण जो आहे हा त्या ठिकाणी साजरा करणार आहे. प्रत्येक जण जो आहे तो दिवाळी म्हणून जे आहे ते प्रत्येक देशवासी राम भक्त जो आहे हा त्याच्या घरी दिवाळी जी आहे ती त्या ठिकाणी साजरी होईल आणि त्याच्यामध्ये जे आहे हे बाबा त्या ठिकाणी लाडू बनवून जे आहे ते साखर आणि डाळ आपण त्या ठिकाणी देतोय जेणेकरून आजूबाजूवाल्यांना जे आहे त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींमध्ये एक चांगला त्यांचाही सहभाग होईल या दृष्टिकोनातून जे आहे ते माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या मार्फत जे आहे ते या ठिकाणी आपण साखर आणि डाळीचं जे आहे ते त्या ठिकाणी वाटप करतो. उद्धव ठाकरे आले होते कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या विजयाची सभा अंबरनाथ मंदिरला घेणार आहे. मला वाटतं आनंदाच्या दिवशी मला वाटतं त्यांचं स्वागत जे आहे ते मी अगोदरच केलेलं आहे आणि ते इकडे आल्यानंतर त्यांची परिस्थिती काय आहे ही जाणीव जी आहे त्यांना झाली असेल. अंबरनाथमध्ये असेल उल्हासनगरमध्ये असेल सर्व पक्ष एकत्र केले उभाटा राहिलेली NCP काँग्रेस वंचित अजून कोण आप हे सगळ्यांना एकत्र केल्यानंतर देखील 200-300 लोक देखील जमा झाले नाही. अगोदर जेव्हा आमच्या बरोबर तेव्हा यायचे या कल्याण लोकसभेमध्ये त्याची जरूर त्यांना आठवण झाली असेल की कशा प्रकारे जे आहे ते त्या ठिकाणी स्वागत जे आहे या कल्याण लोकसभेमध्ये होत असेल. मी माहिती घेतली तर त्या माहितीमध्ये जे आहे त्यांच्याकडे लोक देखील त्या ठिकाणी नव्हती अशी परिस्थिती जी आहे आणि त्याचबरोबर जे आहे हे गल्लोगल्ली जे आहे त्या ठिकाणी फिरायला लागतंय तर त्यांचं स्वागत आहे या ठिकाणी. जास्त मला त्या ठिकाणी बोलायचं नाही. तिकीट देऊन चूक केली आहे ती चूक सुधारण्यासाठी मी या ठिकाणी गाड्याला अरे तेच ते शब्द तेच टोमणे लोकांना कंटाळा आला. आता लोकांना काम हवंय. आम्हाला जर सांगितलं असतं इकडे लोकांची कमी आहे तर इकडून जरा पाठवले असते आम्ही त्या ठिकाणी. अशी परिस्थिती जी आहे ती त्या ठिकाणी आणि फ्रस्ट्रेशन मध्ये जे आहे ही पातळी सोडून जे आहे ते त्या ठिकाणी भाष्य केलं जातं. आम्ही कधीच जे आहे ती पातळी सोडून जे आहे बिलो द बेल्ट जे आहे ते कमेंट्स त्या ठिकाणी करत नाही आणि करणार देखील नाही. माननीय मुख्यमंत्री मोदयांची आमच्यावरती शिकवण आमच्या आई वडिलांचं जे आहे हे आमच्यावरती संस्कार आहेत चांगले. नाहीतर कोणाला पण कधी पण सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत फक्त शिव्या टोमणे एवढंच. आणि त्यांच्यासारख्या माणसाने जे आहे हे या ठिकाणी डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या मतदारसंघामध्ये गल्लोगल्ली 7 तास अगोदर हे सगळं केलं असतं तर आज परिस्थिती वेगळी असती.